चिपळूणमध्ये गेले जवळजवळ 125 वर्षापूर्वी जास्त लोकमान्य टिळक वाचनालय हे कार्यरत आहे. गेले 25 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नगर परिषद पुरस्कृत हे वाचनालय चालू आहे. आणि त्याचबरोबर गेली 23 वर्ष गरडा केमिकलने एक इथे वाचनालय सुरू केलेलं होतं आणि ते गेले 23 वर्ष इथे चालू होतं. परंतु काही कारणानिमित्ताने त्यांना ते बंद करावं लागलं होतं धोरणानुसार, आणि म्हणून ते बंद होऊ नये म्हणून आम्ही त्याचं रूपांतर विभा अरविंद वाचनालय ह्या संस्थेमध्ये आम्ही केलं. आणि गेल्या रविवारी डॉक्टर तानाजीराव सोरगे, आमदार शेखर सर निकम, आमचे इथले नगरसेवक अंकुश आवले यांच्या शुभ हस्ते या ग्रंथालयाचं वाचनालयाचं आम्ही उद्घाटन केलं. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 6000 पुस्तकं आहेत आणि पहिल्या दिवसापासून हे कामकाजाला सुरुवात झालेली आहे. आणि संचालक पण वर्ग ह्या ठिकाणी काम करतो आहे. आणि सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळामध्ये हे वाचनालय सर्वांकरता एक खुलं राहणार आहे. शुक्रवारी ह्या संस्थेची साप्ताहिक सुट्टी असणार आहे. आणि ह्या सगळ्या चिपळूण शहरामध्ये अनेक वाचक आहेत. म्हणजे जशी लोकसंख्या वाढते तशी वाचक पण वाढत आहेत. आणि त्या वाचकांना जी बौद्धिक भूक असते ते बौद्धिक भूक शमवण्याकरता किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये चालना देण्याकरता ही वाचनालय अत्यंत आवश्यक असतात. आणि त्या दृष्टीने हे तिसरं वाचनालय चिपळूण शहरामध्ये गेल्या रविवारपासून ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नमस्कार. विभा अरविंद ग्रंथालय नुकतंच इथे सुरुवात झाली ज्या वाचनालयाची, त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी या वाचनालयाशी जोडलो गेलेलो आहे. वाचनाशी जी पहिली ओळख आहे ती माझ्या आईने अत्यंत लहानपणी आम्हाला वाचनाची गोडी लावली आणि वडिलांनी सतत प्रोत्साहन दिलं. वडिलांच्या कितीतरी कविता मुखोद्गत असायच्या, अनेक नाटकातले उतारे त्यांचे पाठ असायचे आणि त्यांच्याकडे बघून आम्ही वाचायला शिकलो. म्हणजे समग्र केशवसूत असो किंवा आनंदीबाई शिर्केंचं सांजवात असो, अशा पुस्तकांची लहानपणी जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून ओळख झाली. अप्पांना नाटक बघण्याचा आणि एकूणच माझे चुलते नाटककार असल्यामुळे त्यांचा एक मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. आणि त्यातून देखील नाटक वाचन, कविता वाचन अशा विविध वाचनाची गोडी लागली. ही गोडी आत्ताच्या सध्याच्या पिढीला लागावी असं मनापासून वाटतं. कारण वाचनामुळे जे संस्कार घडतात, खरं तर मनुष्यच घडतो, त्यातून आयुष्य घडतं आणि त्यातून राष्ट्र घडतं, असा तो प्रवास आहे. त्या दृष्टीने या वाचनालयाकडे आम्ही एका तळमळीने काम करण्यासाठी पाहतो आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाशी अध्यक्ष म्हणून माझा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि ही वाचनालयाची चळवळ जी आहे ती चिपळूणमध्ये, चिपळूणच्या सगळ्या भागात आणि चिपळूण एक मॉडेल घेऊन सर्वत्र पसरावी असं आम्हाला नेहमी वाटतं. बापूंसारखे कार्यकर्ते, आमचे प्रकाश काका देशपांडेंसारखे कार्यकर्ते, गिरीधर साठे सरसुद्धा इथे आलेले आहेत. आणि या लोकांनी जे वाचनालयाची चळवळची संपूर्ण सगळ्या ठिकाणी फोफावली, त्यांनी वाचनालयांच्या वाढीला जे उत्तेजन दिलं, त्याच्यामुळेच आता हे नवीन वाचक घडत आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो, या वाचनालयाचं अल्पावधीत आत्ताच सुरू झालं आहे, पण 100-150च्या आसपास वाचक सुरू झालेले आहेत. आणि एका बाजूला वाचन संस्कृती संपते असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला हे बघून खरंच मनस्वी आनंद होतो. वाचनालयाचं वैशिष्ट्य या विशेष असं आहे की इथे आता आम्ही सध्याची मुलांची गरज लक्षात घेता, विशेषतः आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल भागातून जे घरांमधून जे मुलं येतात त्यांच्यासाठी एक पुस्तक पेढी सुरू केलेली आहे. त्याचसाठी मी खरं हे आव्हानच करत आहे की 1ली ते 10वी आता इथे आम्ही एका टच म्हणून जी संस्था आहे ज्यांच्याशी मी माझ्या कॉलेज जीवनापासून जोडलो गेलो, त्या संस्थेबरोबर आम्ही टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर चेंजिंग लाईव्स म्हणून त्या संस्थेचं नाव आहे. आणि त्या संस्थेद्वारे आम्ही 1ली ते 10वी असं मुलांना एक एज्युकेशनल किट दर महिन्याच्या जून महिन्यात देत असतो, दर वर्षाच्या जून महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पुस्तकं, दप्तरांपासून अगदी छत्री, शालेय उपयोगी सगळं जे शाळेत जाण्यासाठी त्या मुलाला काही कमतरता पडू नये, रंगपेटी असेल, डिक्शनरी असेल, असं सगळ्या गोष्टी आम्ही त्यात देतो. जवळजवळ एक 10-12 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. 400-450 मुलं त्याचा लाभ घेतात. आणि आता ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही विभा अरविंद ग्रंथालयाकडून सुरू केल्या आहेत, कारण त्याचं पालकत्व ग्रंथालयाने स्वीकारलं आहे आणि मला मनस्वी आनंद वाटतो.
टचचा कोकण कोऑर्डिनेटर म्हणून मी इतके वर्ष इथे काम करत होतो आणि आता आम्हाला हा अतिशय भक्कम आधार ऑफिसच्या रूपाने विभा अरविंद ग्रंथालयातून मिळणार आहे. त्याच्याचबरोबर जी बुक बँक आहे, पुस्तकपेढी 11वी व त्याच्या पुढच्या मुलांसाठी, तर तो उपक्रमसुद्धा आम्ही इथे चालू करणार आहोत. चालू केलेलं आहे ऑलरेडी. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला ही पुस्तकं दिसत असतील आणि मुलं इथून पुस्तकं घेऊन जाऊ शकतात. त्यावर्षी वापरून दुसऱ्या वर्षी ती चांगल्या कंडिशनमध्ये पुढच्या मुलांना वापरण्यासाठी आणून देऊ शकतात. जेव्हा असं वापरून त्या सायकलमध्ये पुस्तकं खराब होतील किंवा जेव्हा एखादा अभ्यासक्रम बदलला जाईल तेव्हा ती पुस्तकं देखील बदलली जातील. आणि हे व्यवस्थापन पण लायब्ररी इथून करणार आहे विभा अरविंद ग्रंथालयातर्फे. तिसरी गोष्ट अशी आहे, त्याच्यासाठी सुद्धा मला चिपळूण परिसरात आपल्या मुलांना बऱ्याच वेळा पैशाअभावी, फंड्स अभावी काही शिक्षण प्रोफेशनल करायचे असतात, व्यावसायिक, नर्सिंग असो, पॉलिटेक्निक असो, इंजिनिअरिंग असो, अगदी मेडिकलचं शिक्षणसुद्धा. आता सगळ्याच बाबतीत हे शिक्षण एक्सपेन्सिव्ह, महाग व्हायला लागलं आहे आणि अशा वेळेला आम्ही एका संस्थेतर्फे जोडले गेलो आहे आणि VSM म्हणून जी संस्था आहे, विद्यादान करणारी जी मंडळ आहेत, तर त्यांच्यातर्फे आम्ही या मुलांना आर्थिक मदत, तर त्यांचं मेरिट चांगलं असेल, त्यांचा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला असेल, खऱ्या अर्थाने गरजू घरातली असतील, तर आम्ही त्यांचे अर्ज जर आमच्याकडे आले तर ते स्वीकारून त्यांना या कोर्सेससाठी सुद्धा आर्थिक पाठबळ देऊ शकतो आणि त्यांच्या ओव्हरऑल करिअरलाच एक मेंटॉरशिप आपण जे म्हणतो, एक प्रकारे एक त्यांना मार्गदर्शक असेल पुढच्या करिअरमध्ये सुद्धा, अगदी नोकरी लागेपर्यंत. आणि या मुलांच्यातूनच ते पुन्हा यातून द्यायला शिकतील समाजाला आणि ते पुढच्या पिढीला यातून मदत करतील असं आम्हाला आशा वाटते. तर या आमच्या उपक्रमांना निश्चित प्रतिसाद द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या कोकणच्या गरजू मुलांपर्यंत हा मेसेज पोचवा असं नम्र आवाहन करतो. विभा अरविंद ग्रंथालयाला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार. विभा अरविंद ग्रंथालयाविषयी एक आत्मीयता आणि अभिमान बाळगणारा असा मी एक ग्रंथालयीन सेवक, शिरळ वाचनालय शिरळ या संस्थेचं एक फाउंडर मेंबर आहे. अप्पांची आणि माझी ओळख ही जवळजवळ 40 वर्षापूर्वीची आणि अप्पा हे उत्तम लेखक आणि उत्तम मार्गदर्शक, साहित्यातले जाणकार, नाटककार, आणखीन विभाताई ह्या उत्तम शिक्षक ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. तर अशा त्यांच्या नावे ग्रंथालय सुरू झालेलं आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि त्याच्याबद्दल माझे कृतज्ञ. आदरणीय कैलासाचे अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने शिरळ वाचनालयामध्ये संदर्भ ग्रंथ विभागाची आम्ही आखणी केलेली आहे आणि त्याचं वर्णन 2013 साली शिवाचे श्लोक म्हणून जे मी लिहिले त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले की अप्पांची गंगा अशी सदा वाहत राहो.